Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विषयाच्या व्याख्यानामध्ये पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र, मागच्या तासामध्ये आपण भारतातील किंमत प्रवृत्तीच्या बद्दल सविस्तर असं अध्ययन केलं. त्या किंमत प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण घाऊक किंमत निर्देशांक आणि उपभोक्ता किंमत निर्देशांकांचा सविस्तर अभ्यास केला. भारतामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये आर्थिक विकासाचा गाडा ओढत असताना किमतीतील वाढ, उत्पादनातील वाढ, लोकांच्या उत्पन्नातील वाढ, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, हे वाढ हे जे शब्द आहे ते प्रगतीचे लक्षण आहे का त्या प्रगतीमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आहेत ज्याचा निकोप आर्थिक विकासावर आपल्याला चांगला परिणाम झालेला दिसत नाही. अर्थात एकीकडे आर्थिक विकासाचं चित्र अर्थव्यवस्थेमध्ये चांगलं दिसत असताना सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न सामान्य उपभोक्त्यांच्या संदर्भात निर्माण झालेले दिसतात. जसं की आर्थिक विकासाचं चित्र चांगलं असताना सुद्धा गरिबी आणि बेरोजगारीचं चित्र फारसं चांगलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आर्थिक विकासाची मोजमाप हे गरिबांच्या आणि बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून करता येऊ शकते का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न अर्थतज्ज्ञांसमोर येऊ शकतात. म्हणून किंमत वाढीचा हा जो संबंध आहे किंवा उपभोक्ता निर्देशांक काढत असताना किंवा घाऊक किंमत निर्देशांक काढत असताना आपल्याला याही दृष्टिकोनातून किंमत वाढीचं अवलोकन करता येऊ शकते का. म्हणून भारतातील किंमत वाढीची प्रवृत्ती जी आहे ती स्थिर आहे का, वाढते आहे का, घटते आहे का, या तिघही गोष्टी अभ्यासण्यासाठी आपल्याला याच्या मागच्या कारणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या व्याख्यानामध्ये आपण भारतातील किंमत वाढीची जी कारणं आहे ती कारणं आपण अभ्यासणार आहोत. ही कारणं अभ्यासण्यासाठी आपण PPTमध्ये 2 भागांमध्ये या कारणांची विभागणी केलेली आहे. पहिल्या भागामध्ये आपण मागणी वाढ होण्याची कारणं कोणती आहेत, मागणीत वाढ होण्याची कारणं कोणती आहेत, आणि दुसऱ्या भागामध्ये पुरवठ्यात पुरेशी वाढ न होण्याची कोणती कारणं आहेत, याचा स्वतंत्ररित्या अभ्यास करणार आहोत. त्याआधी यामागची भूमिका जी आहे किंमत वाढीच्या कारणांच्या संदर्भातली, त्या भूमिकेबद्दल आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की समग्र अर्थशास्त्रामध्ये म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये भाववाढीच्या कारणांचं स्पष्टीकरण देणारे 2 सिद्धांत अर्थतज्ज्ञांनी मांडलेले आहेत. ज्यामध्ये पहिला सिद्धांत असा सांगितला जातो डिमांड पुल इन्फेक्शन, म्हणजेच मागणी ओढजन्य भाववाढीचा सिद्धांत. आणि दुसरा जो सिद्धांत सांगितला जातो कॉस्ट पुश इन्फ्लेक्शन थेअरी, म्हणजे खर्च दाबजन्य भाववाढ सिद्धांत. या 2 सिद्धांतांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ का होते याच्या कारणांचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. मागणी ओढजन्य भाववाढीचा सिद्धांत भाववाढीच्या मागणीत वाढ करणाऱ्या कारणांचं स्पष्टीकरण करतो. या सिद्धांतानुसार पैशाच्या पुरवठ्यात अवास्तव वाढ झाल्याने लोकांच्या पैशातील उत्पन्नात वाढ होत असते. त्यामुळे त्यांच्या खरेदी शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. वस्तू व सेवांच्या मागणीत ज्या प्रमाणात वाढ होते, ज्या गतीने वाढ होते, त्या प्रमाणात किंवा त्या गतीने त्या वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत नसल्याने अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असते आणि त्यालाच या सिद्धांतानुसार भाववाढीची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हटलं जाते. थोडक्यात हा सिद्धांत
मागणीत वाढ होण्याची कारणं स्पष्ट करतो. तर दुसरा सिद्धांत जो आहे, जो खर्च दाबजन्य भाववाढ सिद्धांत या नावाने ओळखला जातो. हा सिद्धांत उत्पादन खर्चात वाढ करणाऱ्या घटकांचं स्पष्टीकरण करतो किंवा कारणांचं स्पष्टीकरण करतो. उत्पादनात वाढ करण्यासाठी जसजशी कच्च्या मालाची मागणी वाढते, तसतशी त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्याचबरोबर कामगार वर्ग भाववाढीला तोंड देता यावं म्हणून अधिक वेतनाची मागणी करतात. त्यातूनही उत्पादन खर्चात वाढ होते. गुंतवणुकीसाठी जसजशी भांडवलाची मागणी वाढते, तसतसे व्याजाच्या दरात सुद्धा वाढ होत असतात. यातूनही उत्पादन खर्चात वाढ होताना दिसते. म्हणून उद्योजक या उत्पादन खर्चात भरून काढण्यासाठी किंमत वाढ करतात. याबरोबरच तो आपल्या नफ्याच्या अपेक्षेत सुद्धा वाढ करतो. ही जी सर्व कारणं आहे, ही सर्व कारणं खर्चाचा दाब निर्माण करतात. या खर्चात वाढ झाली की आपोआप पुरवठ्यामध्ये तशी वाढ होत नाही. शेवटी मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठ्यात पुरेशी वाढ न झाल्यामुळे भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने या दोन सिद्धांतांनी उपभोक्त्यांच्या वास्तव उत्पन्नामध्ये झालेली वाढ किंवा पैशाच्या उत्पन्नात झालेली वाढ आणि त्यातून निर्माण झालेली त्यांची अतिरिक्त मागणी आणि त्या तुलनेत न होणारा पुरवठा भाववाढ कशी निर्माण करतो, हे पहिला सिद्धांत सांगतो. तर दुसरा सिद्धांत उत्पादन खर्चाच्या वाढीची अनेक कारणं देत असतो. त्या उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे भाववाढ निर्माण होत असते, कारण त्या तुलनेत पुरवठा वाढला नसल्यामुळे भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून भारतामध्ये हे दोघंही सिद्धांत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू होतात. या दोघंही सिद्धांतांनी भाववाढीच्या संदर्भातली जी कारण मीमांसा केलेली आहे, ज्या कारणांचं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे, ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू होते आणि त्यामुळे आपल्याला भारतातील किंमत वाढीची जी कारणं आहे, ती कारणं बघावी लागतात. ही कारणं आपण दोन भागांमध्ये वाटणी केलेली आहे, दोन भागांमध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये मागणीत वाढ का होते, त्यामागची कोणती कारणं आहे, ती आपण 4 कारणं PPTमध्ये घेतलेली आहे. ज्यामध्ये लोकसंख्येचा वाढता दबाव, दुसरं कारण आहे वाढता सरकारी खर्च आणि तिसरं कारण आहे तुटीचा अर्थभरणा व पैशाच्या पुरवठ्यातील वाढ आणि चौथं कारण आहे काळ्या पैशाची भूमिका. या 4 कारणांमुळे लोकांच्या मागणीमध्ये वाढ होत असते. म्हणून या 4 कारणांचा सविस्तर असा आपण आढावा घेतला तर आपलं लक्षात येईल की किंमत वाढ कशी होते किंवा मागणीत वाढ होण्याची कारणं किंमत वाढीला कशी कारणीभूत आहे हे आपल्या लक्षात येईल. पहिल्या मुद्द्याचं विश्लेषण करताना आपण लोकसंख्येच्या वाढीबद्दलची चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला आणि 1951ला भारताची लोकसंख्या जी होती ती 36.1 कोटी एवढी होती. प्रत्येक 10 वर्षानंतर आपण जनगणना करत असतो. 10-10 वर्षानंतर भारताच्या लोकसंख्येचा आकडा आपल्यासमोर येतो. म्हणून 1981मध्ये भारताची लोकसंख्या 68.3 कोटी होती. म्हणजेच 51 ते 81 या कालखंडामध्ये, या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये ही लोकसंख्या 2.15% वाढ झालेली आहे. पुन्हा 1991मध्ये भारताची लोकसंख्या 84.6 कोटी होती. म्हणजेच 1981 पासून तर 91 या कालखंडामध्ये या लोकसंख्या वाढीचा वेग 2.11% होता, जो कमी झालेला दिसतो. त्यानंतर 2001मध्ये भारताची लोकसंख्या 102.9 कोटी इतकी झाली. त्यात 10 वर्षामध्ये 1.93% वाढ झालेली दिसते. म्हणजेच 2011मध्ये लोकसंख्या ही 121 कोटी रुपयापर्यंत 121 कोटी एवढी झालेली दिसते. या 10 वर्षामध्ये
लोकसंख्या ही 101.64% वाढलेली दिसते. म्हणजे 1951 ते 81च्या कालखंडात लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो 2011च्या दशकामध्ये 1.64%वर आलेला दिसतो. म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झालेला दिसतो. 2020च्या एप्रिलमध्ये भारताची एकूण लोकसंख्या आजच्या घडीला जी आहे ती 137.7 कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे अशा रीतीने लोकसंख्येमध्ये जी वाढ जलद गतीने होत आहे, त्या वाढीच्या तुलनेमध्ये वस्तूंच्या मागणीतील वाढसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणीत वाढ झाल्याने भारतामध्ये भाववाढ मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं कारण जे आहे वाढता सरकारी खर्च. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्यासमोर विकासाच्या संदर्भातली अनेक उद्दिष्ट होती. ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागल्या, ज्यामध्ये कृषी, उद्योग, पायाभूत क्षेत्र यांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागली. त्यासोबतच वेलफेअर स्टेट आपण ही संकल्पना स्वीकारल्यामुळे भारताच्या कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी तसेच समाज विकास करण्यासाठी या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. सामाजिक कल्याणाच्या विविध प्रकारच्या योजना भारत सरकारने स्वातंत्र्याच्या नंतरच्या पूर्ण कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आपल्याला दिसतात. यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या संपूर्ण योजना आहेत ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सामाजिक सुरक्षिततेच्या योजना, विमा, निवृत्ती वेतन, निराधार योजना, शैक्षणिक अनुदान व स्कॉलरशिप इत्यादीच्या कारणांमुळे सामाजिक विकासाच्या योजनांवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढलेला दिसतो. साधारण आकडेवारी आपण 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अनुभवासाठी किंवा आपल्या माहितीस्तव आपण कलेक्ट केलेली आहे. 92 ते 97 या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये हा जो खर्च आहे, एकूण खर्च तो 8,35,202 कोटी रुपयाचा होता. 97 ते 2002 या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो 14,85,011 कोटी रुपयापर्यंत वाढला. तर 2002 ते 7 या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो 23,60,110 कोटी रुपयापर्यंत वाढला. तर 7 ते 12 या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये तो 49,73,885 कोटी रुपयापर्यंत त्यात वाढ झालेली दिसते. तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अर्थात 2012 ते 17 या कालखंडामध्ये तो 76,69,807 कोटी रुपयापर्यंत वाढला. म्हणजे 17-18 मध्ये सरकारचा खर्च हा 22,04,951 कोटी रुपये आणि 18-19च्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार तो 23,90,215 कोटी रुपयापर्यंत वाढला. म्हणजेच 1980-81 मध्ये सरकारचा एकूण खर्च देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 25.6% होता. तो 17-18 मध्ये 29% वाढला. सरकार जेव्हा वरील वेगवेगळ्या कार्यांवर विकास आणि विकासेतर खर्च करते तेव्हा सरकारचा पैसा जनतेकडे हस्तांतरित होत असतो, जनतेच्या तो हातात जात असतो. त्यामुळे लोकांच्या पैसारूपी उत्पन्नामध्ये वाढ होते, त्यांच्या खरेदी शक्तीत वाढ होते आणि वस्तू सेवांच्या मागणीमध्ये ते वाढ करतात किंवा त्यांची मागणी वाढते आणि त्यामुळे भाववाढीला चालना मिळते. त्याबरोबरच तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे की तुटीचा अर्थभरणा व पैशाच्या पुरवठ्यातील वाढ भारतातील किंमत वाढीला फार मोठी चालना या कारणामुळे मिळालेली आपल्याला दिसून येईल. सरकारला वरील जे सामाजिक विकासाचे उपक्रम मी आपल्याला सांगितले त्या उपक्रमांच्या साठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो हे आपण पाहिलं. त्या प्रमाणामध्ये सरकारच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारची महसुली तूट व वित्तीय तूट
त्यामुळे वाढलेले दिसते. या महसुली तुटीचा आणि वित्तीय तुटीचा आकडेवारीतला अंदाज आपण बघितला तर असं लक्षात येईल की सरकारचा खर्च आणि सरकारला मिळणारे उत्पन्न यामध्ये किती तफावत आहे. त्यामुळे सरकारला तुटीचा अर्थभरणा करणं आणि त्यातून पैशाच्या पुरवठ्यात वाढ करणं कसं आवश्यक असतं, ज्याचा परिणाम भाववाढीवर होत असतो. 90-91मध्ये सरकारची जी महसुली तूट आहे ती 18,562 कोटी रुपयाची होती, तर वित्तीय तूट हे 44,632 कोटी रुपयाची होती, जी स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या अनुक्रमे 3.3% व 6.6% होती. म्हणजेच महसुली तूट 3.3% होती, तर वित्तीय तूट ही 6.6% होती. 15-16मध्ये ही आकडेवारी आपल्याला असं सांगते की महसुली तूट 3,42,736 कोटी रुपये होती, तर वित्तीय तूट ही 5,22,791 कोटी होती, जी पर्सेंटेजमध्ये किंवा शेकड्यामध्ये जर पाहायची म्हटली तर महसुली तूट राष्ट्रीय उत्पादनाच्या 3.9% आणि वित्तीय तूट 2.8% होती, जी 18 आणि 19मध्ये 4,10,930 कोटी, तर वित्तीय तूट ही 6,34,398 कोटी रुपयापर्यंत वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजेच सामाजिक कल्याणाचा हेतू पूर्ण करण्यासाठी आणि इतरही विकासाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सरकारच्या महसुली तुटीमध्ये आणि वित्तीय तुटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते, ज्याचा परिणाम आपल्याला भाववाढीवर झालेला दिसतो. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने तुटीचा अर्थभरणा या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो. तूट भरून काढणं म्हणजे काय, तर सरकारने सरकारी रोख्याच्या तारणावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्जाची उचल करणं होय. रिझर्व्ह बँक तूट भरून काढण्यासाठी सरकारला जेवढे कर्ज देते तेवढ्या रकमेच्या नवीन नोटा छापून द्याव्या लागतात. त्यालाच तुटीचा अर्थभरणा असं म्हटलं जातं. तुटीच्या अर्थभरण्यामुळे अर्थव्यवस्थेत पैशाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्याची जी संख्या आहे किंवा पुरवठ्याच्या मोजमापाची जी माध्यमं आहे ती वेगवेगळी आहे आणि त्या माध्यमांच्या मधून आपल्याला भारताच्या चलनामध्ये किती पैसे आहेत, किती नोटा आहेत, किती संख्येच्या नोटा आहेत, किती किमतीच्या नोटा आहेत याची जाणीव होते. ज्याचं मोजमाप आपण M1, M2, M3, M4 या संकल्पनांच्या माध्यमातून करत असतो. तर 1990-91मध्ये भारतामध्ये M1 या संकल्पनेमध्ये जो पैसा आहे तो कसा आहे आणि त्याची संख्या आणि त्याची किंमत भारताच्या अर्थव्यवस्थेत किती आहे हे आपल्याला सांगता येईल. M1 या संकल्पनेमध्ये लोकांकडील चलन म्हणजे लोकांच्या हातात असणारा पैसा अधिक बँकांकडील मागणे ठेवी म्हणजे बँकांकडे लोकांनी ज्या ठेवी ठेवलेल्या असतात त्या मागता क्षणी लोकांना परत मिळतात. तसेच प्लस अधिक रिझर्व्ह बँकेकडच्या इतर ठेवी या M1च्या संकल्पनेमध्ये येत असतात. याला संकुचित पैशाचा पुरवठा म्हटला जातो. या 3 संकल्पनांमध्ये म्हणजेच M1मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 87,217 कोटी रुपये एवढे चलनामध्ये होते 90-91मध्ये. आणि M3 हा जी पैशाची संकल्पना आहे या M3मध्ये M1 अधिक व्यापारी बँकांकडील मुदत ठेवी म्हणजे M1मध्ये संकल्पनेमध्ये ज्या 3 गोष्टी आपण बघितल्या त्याच्यामध्ये प्लस आपण व्यापारी बँकांकडील फिक्स्ड डिपॉझिट यांचा अंतर्भाव केला तर म्हणजेच M3 प्लस M1 याला विस्तृत पैशाचा पुरवठा असं म्हणतात. अशा विस्तृत पैशाच्या पुरवठ्याची जी संख्या आहे ती या कालखंडामध्ये 90-91मध्ये 2,49,493 कोटी रुपये इतकी होती. तर 18-19मध्ये हा पैसा M1मध्ये आणि M3च्या स्वरूपामध्ये भारतामध्ये अनुक्रमे 32,93,452 कोटी रुपये आणि
14 लाख 1,44,46,739 कोटी रुपये एवढा होता. म्हणजेच भारतामध्ये 29 वर्षाच्या काळात M1 आणि M3 या संकुचित आणि विस्तृत पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते, ज्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेच्या भाववाढीला चालना देणारा ठरलेला आहे असं म्हणता येईल. या मुद्द्यामध्ये आपण M1 या संकल्पनेत असणाऱ्या बाबी आणि M3 या संकल्पनेत असणाऱ्या बाबी आणि त्यातून भारतातील चलनामध्ये असणारी पैशाची संख्या, त्या पैशाचं असणारी किंमत लक्षात येऊ शकते. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे काळ्या पैशाची भूमिका. अर्थव्यवस्थेमध्ये ब्लॅक मनीची फार मोठी समस्या जगातल्या अनेक देशांमध्ये, भारतामध्येच नाही, तर हा काळा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ करतो, तेवढ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचं चित्र जे आहे ते अस्तव्यस्त करत असतो, ते डगमगवत असतो, त्याला तो विस्कळीत करत असतो. आणि म्हणून हा काळा पैसा कशातून निर्माण होतो, तर लोक मोठ्या प्रमाणामध्ये कर चुकवण्याचं काम करतात. कर चुकवेगिरी, त्यानंतर काळा बाजार, त्याच्यानंतर सट्टेबाजी, त्याच्यानंतर साठेबाजी, त्यानंतर भ्रष्टाचार, त्यानंतर लाचलुचपत, अशा अनेक माध्यमातून काळा पैसा निर्माण होतो. भारतामध्ये अशा प्रकारच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजेच एकीकडे अशा मार्गातून श्रीमंत होणाऱ्या लोकांची संख्या जरी कमी असली, परंतु त्यांच्या श्रीमंतीचं जे मोजमाप आहे ते आपल्याला करता येऊ शकत नाही. या उलट भारतामध्ये गरिबांची संख्या, भूकमारीने किंवा दारिद्र्यरेषेखालील लोकांची असणारी संख्या फार मोठी आहे. अशी एक विपरीत अवस्था काळ्या पैशाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण केलेली दिसते. अरुण कुमार या तज्ज्ञाच्या अंदाजानुसार भारतामध्ये 1990-91 मध्ये या काळ्या पैशाचं जे प्रमाण आहे ते स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 35% इतकं होतं. 1995-56 मध्ये ते 40% झालं, तर 16-17 मध्ये ते 62% झालं. म्हणजेच तो 93 लाख कोटी रुपये इतका प्रचंड काळा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये होता. एवढा मोठ्या प्रमाणावरील काळा पैसा अर्थव्यवस्थेत एक समांतर व्यवस्था निर्माण करत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत भाववाढ निर्माण होते. मित्रहो, ही जी आकडेवारी आपण सप्रमाण एका तज्ज्ञाच्या अंदाजाने व्यक्त केलेली आहे. नुकतंच मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जो केला, त्या मागचंच कारण या देशातील काळा पैसा बाहेर काढणं असं होतं. परंतु जेव्हा सत्य परिस्थिती बाहेर आली, तर देशामध्ये अरुण कुमार यांनी व्यक्त केलेला हा जो 93 लाख कोटी रुपये प्रचंड काळा पैसा म्हटलं गेलं, तेवढा नोटाबंदीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे दिसून आला नाही. म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या जेवढ्या नोटा चलनामध्ये होत्या, हिशोबात होत्या, तेवढ्या 97% जवळपास त्या परत आल्यात. याचा अर्थ असा झाला की या नोटाबंदीमुळे ज्या लोकांकडे ब्लॅक मनी होता त्यांना तो व्हाईट करण्याच्या संदर्भातली सोय करण्यात आली. जर अर्थव्यवस्थेतील एकूण चलनापैकी 62% चलन जर भारताच्या हिशोबात नसेल, याचा अर्थ असा झाला की 48% चलन किंवा म्हणजे 28% जे चलन आहे, 38% जे चलन आहे तेच फक्त भारताच्या अकाउंटिंगमध्ये होतं, हिशोबामध्ये होतं. 62% चलन काळ्या स्वरूपामध्ये जर असेल तर याचा अर्थ ते भारताच्या हिशोबात नव्हतं. मग हे 62% चलन कुठे गेलं, तर
ते सर्वचे सर्व या नोटाबंदीच्या कालखंडामध्ये ज्या ज्या लोकांकडे हा ब्लॅक मनी होता त्यांनी त्याचं व्हाईट पैशात रूपांतर केलं गेलं. याचा अर्थ ज्या उद्देशाने नोटाबंदी करण्यात आली होती त्या कारणाचा किंवा तो उद्देश सफल झाला नाही. काळा पैसा ज्यांच्याकडे होता, ज्यांनी तो धारण केला होता, अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाला बाधा निर्माण केली, अशा लोकांना कोणत्याही प्रकारच्या पनिशमेंट मिळाल्या नाहीत. म्हणजे काळा पैसा व्हाईट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला की काय, असं म्हणण्याची फार मोठा पुरावा या आकडेवारीने आपल्याला मिळतो. आपण तरुण वर्ग आहात, याचासुद्धा आपण एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण याचा निश्चित विचार केला गेला पाहिजे की भारतीय राजकारणामध्ये सरकारी स्तरावर बसणारी लोक अशा प्रकारचा निर्णय घेत असताना सामान्य लोकांना नोटाबंदीच्या विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या, तर या नोटाबंदीची दिवाळी काळा मार्केट करणाऱ्या, लाचलुचपत करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना मनवता आली असं आपल्याला म्हणता येऊ शकते. म्हणून मित्रहो, हा व्हिडिओ भारतातील किंमत वाढीची कारणं अभ्यासत असताना काळ्या पैशाच्या भूमिकेबद्दल सरकारच्या भूमिकेचा सुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे. ह्या व्हिडिओ आपण याचं विश्लेषण मागणीच्या बाजूने भारतातील किंमत वाढ होण्याची जी 4 कारणं बघितली, त्या कारणांचा आपण सविस्तर असा आढावा घेतला. आपण दुसरा जो पार्ट आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. थांबतोय. काळजी घ्या. कोरोनापासून आपलं आणि कुटुंबाचं संरक्षण करा. थँक्यू.